आज आपण पारंपरिक पद्धतीने अळूवडी कशी बनवणार ती बघणार आहोत। तर कुरकुरीत आणि खमंग अळूवडीसाठी जर तुम्ही प्रमाण व्यवस्थित घेतलं आणि मी सांगितले तसं बनवलं तर अळूवडी ही खूप छान सुंदर आणि कुरकुरीत होईल आणि चवीला पण अतिशय टेस्टी लागेल। अळूवडी करण्यासाठी ही अशी काळ्या देठाची पानं घ्यायची। तर मी इथे 7 ते 8 अळूची पानं अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याची देठ व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहेत। तर ही अशा प्रकारची पानं घ्यायची असते वडीसाठी, जी एकदम मऊ गुळगुळीत असतात, ती जास्त खाजेची असतात, त्यामुळे ती नाही घ्यायची। तर अळूवडी करण्यासाठी हीच पानं घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता अळूची पानं स्वच्छ धुवून देठ काढून ती आता मी नितळत ठेवली आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला जो अळू म्हणजे अळूच्या पानाचा मधला भाग असतो तो असा रफ असतो, म्हणजे तर त्याला आपल्याला असं थोडंसं हलक्या हाताने असं ठेचून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून ते स्मूथ होईल आणि रोल करताना आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही। तर मधला भाग असा खलबत्त्याच्या दांड्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित ठेचून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने पण तो असा बारीक करू शकता। सर्व पानं अशा प्रकारे मी व्यवस्थित ठेचून घेतलेली आहे। त्यानंतर चिंचेचा थोडासा कोळ मी कोमट पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला, त्यानंतर आता मी ते चिंचेचं पाणी व्यवस्थित गाळून घेणार आहे। आता आपण अळूच्या पानांना लावतात ते मिश्रण तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी बेसन घेतलंय अर्धी वाटी, अर्धा चमचा लाल मसाला, अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा हळद आणि बारीक लसूण वाटून घेतले 3 ते 4 पाकळ्या। खूप बारीक लसूण वाटायचंय जेणेकरून त्या लसूणची टेस्ट सर्व मिश्रणाला लागेल। 1 चमचा गूळ आणि चवीनुसार मीठ घेतलंय मी आणि भरपूर असे 2 चमचा तीळ टाकले मी। कोण कोण अळू फ्राय करताना पण वरतून तीळ लावून फ्राय करतात, पण मी तसं करत नाही। मी या मिश्रणामध्येच भरपूर असे तीळ टाकून देते, जेणेकरून ते दिसायला पण सुंदर लागतं आणि व्यवस्थित आपली अळूवडी छान होते। तर आता आपण हे मिश्रण चिंचेचं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर याचं कन्सिस्टन्सी असे जास्त पातळ नाही करायची, जास्त घट्ट पण नाही करायची, व्यवस्थित पानांना बसायला पाहिजे अशी ह्याची ही कन्सिस्टन्सी करायची मिश्रणाची। तर आता आपण मिश्रण केलेलं पानांना लावून घेऊया। तर एका मोठ्या ताटामध्ये मी पान घेतलंय आणि त्याच्या पानाच्या बॅक साईडला आपल्याला बेसनचं मिश्रण लावायचंय। तर बघा असं व्यवस्थित सर्व प्रकारे मिश्रण लावून घ्यायचं। आता दुसऱ्या पानाचं टोक हे अपोजिट साईडला पाहिजे, म्हणजे इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व पानं अशी एकदा पानाचा टोक ह्या साईडला एकदा दुसऱ्या साईडला असं करून आपल्याला सर्व मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचंय। या बेसनचं जे मिश्रण आपण बनवलं ना, त्यात तुम्ही तांदळाचं पीठ पण ऍड करू शकता, पण मी इथे नाही केलं की असं काही नाही कंपल्सरी करायलाच पाहिजे। पण मी जसं केलं त्याप्रमाणे तुम्ही केलं ना तर तुमची 101% अळूवडी सुंदर खमंग आणि कुरकुरीत होणारच, यात काय प्रश्नच नाहीये। तर इथे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आधी आपल्याला मोठं पान ठेवायचंय, मग त्यानुसार हळूहळू छोटं पान करायचंय। तर लास्टला एकदम सर्वात छोटं पान। आता ह्या आपल्याला ह्याचा रोल बनवायचा आहे या सर्व पानांचा। तर बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक फोल्ड करत त्यावर परत बेसनचं मिश्रण लावून घ्यायचं। तर पूर्ण संपूर्ण आपल्याला व्यवस्थित रोल करायचा आणि पूर्ण असं कडक दाबून करायचा, म्हणजे व्यवस्थित दाबून असं व्यवस्थित रोल केल्याने मग ते उकडलं पण छान जातं आणि वड्या कापताना एकदम गोल अशा छान वड्या पडतात ह्याच्या। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कोण कोण काय करतं, या बेसनच्या पिठामध्ये तांदळाचं पण पीठ ऍड करतात, म्हणजे 1 वाटी बेसन घेतलं की अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्याने कुरकुरीतपणा येतो। पण असं काही नाहीये, तांदळाचं पीठ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला ऍड करायचंय तर तुम्ही करू शकता, नाहीतर नाही। मी तर बिलकुल केलं नाही, तरी पण माझ्या वड्या खूप सुंदर झाल्या आणि खूप खमंग पण झाल्या। तर इथे संपूर्ण रोल तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हा रोल उकडायला ठेवायचा आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल माझा रोल सुटू शकतो तर तुम्ही त्याला धागा पण रॅप करू शकता, पण माझा रोल नाही सुटत आहे आणि मिश्रण पण आपल्याला व्यवस्थित पुरलेलं आहे, म्हणजे मिश्रण थोडं सुद्धा उरलेलं नाहीये, व्यवस्थित पूर्ण रोलसाठी पुरलेलं आहे मिश्रण। तुम्ही इथे बघू शकता मिश्रण पूर्णपणे संपलेलं आहे। जर आता आपल्याला
एका अशी मी ह्या चाळणीमध्ये ठेवते, तुमच्याकडे कोणतं भांडं असेल त्यामध्ये तुम्ही उकडू शकता, पण ऑलमोस्ट रोल अशाच चाळणीमध्ये उकडावा। बेसला मी तेल लावून घेतले थोडंसं आणि एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं। आता पातेल्यामध्ये मी इथे पाणी गरम करायला ठेवलंय आणि हे पातेलं काळं पडू नये म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकले। हे मी नेहमी असंच करत असते। जर तुमच्याकडे स्टीलचं पातेलं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे चाळणीच्या साईजचं हेच पातेलं होतं त्यामुळे मला हे घ्यावंच लागलं। आता पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये ही चाळणी ठेवणार आहे अळूवडीची आणि आता 15 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला उकडून घ्यायची आहे। तर 15 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि तुम्ही बघू शकता आपली अळूवडी व्यवस्थित उकडली आहे, पण संपूर्णपणे थंड झाल्याशिवाय ह्याच्या वड्या पाडायच्या नाही। तर मी जवळजवळ 2 तासानंतर मी ह्याच्या वड्या पाडलेल्या आहेत। संपूर्ण थंड झालं होतं हे अळूवडीचा रोल आणि आता मी ह्याच्या वड्या कापून घेतेय। वाव, खूप सुंदर ही वडी दिसतीये, म्हणजे ह्याचं टेक्स्चर वगैरे इतकं छान दिसतंय आणि माझं सर्वात फेवरेट अळूवडी आहे। रोज म्हटलं ना तर रोज माझ्या घरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये अळूवडी कंपल्सरी असते। तर म्हटलं चला आता अळूवडीची फायनली एक रेसिपीच होऊन जाऊ दे। तर मी भाकरी करून घेतली आणि त्याच तव्यामध्ये मी अळूवडे शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मला इतकं तेलकट नाही आवडत त्यामुळे मग मी शॅलो फ्रायच करून घेणार आहे। तर तापलेल्या तव्यावर मी तेल टाकलंय आणि आता सर्व वड्या एक एक करून मी व्यवस्थित टाकणार आहे आणि दोन्ही साईडला व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत अशी वडी शॅलो फ्राय करून घ्यायची आहे। दोन ते 3 मिनिटं झाल्यानंतर मी ह्याला पलटी करून बघायचं व्यवस्थित हळूच। तर बघा इतकी सुंदर ही खरपूस इथे भाजली गेली आहे, खूप सुंदर इथे ही फ्राय झाली आहे। तर असं करून सर्व अळूवड्या व्यवस्थित परतून घ्यायच्या, 2-2 वेळेस परतून घ्यायच्या आणि मग नंतर त्याचा कलर बघायचा, जास्त असं जळू द्यायचं नाहीये। तर ही व्यवस्थित अशी कुरकुरीत अळूवडी झाली आहे। आता अल्टरनेट साईडला पण मी बघितलीये तर मस्त ही दोन्ही साईडने व्यवस्थित भाजली गेलेली आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि खमंग अशी अळूवडी आता खाण्यासाठी रेडी आहे। अशा प्रकारे सर्व अळूवड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की अळूवडीची रेसिपी घरी बनवून बघा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।